नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद रिलेटेड संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तसंच जसं आपल्या सर्वांना माहीत आहे आरोग्य पर्यवेक्षिका यांचे हॉल तिकीटबद्दल अपडेट आलेले आहे आणि त्याच्यानंतर बघा महत्त्वाची काय अपडेट आहे, आपल्याला पर्यवेक्षिका यांची एक्झाम तर झाली, त्याच्यानंतर बघा आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक यांची एक्झाम कधी होईल याच्याबद्दल आता मी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. आणि आरोग्यसेवक कोणत्या दिवशी होईल याच्यावरती पण एक तुम्हाला शॉर्टमध्ये मी तुम्हाला आयडिया देऊन देईल. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता पण अभ्यासाला सुरुवात नाही केली, कारण बरेचसे विद्यार्थीचे डेली मेसेज येत आहेत की आरोग्यसेवक एक्झाम आणि ग्रामसेवक एक्झाम कधी होणार आहेत. तर त्याच्याबद्दल खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. याच्यावरती ऑलरेडी मी डिटेल आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मी टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी टाकलेली आहे. या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. तिथे त्या ग्रुपची खासियत असं आहे की ओपन आहे सर्वांसाठी. तिथे तुम्ही चॅटिंग करू शकता. तुमच्या जे काही डाऊट असतील ते डाऊट्स तुम्ही तिथे विचारू शकता. ओके. तसंच माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे तुमच्या एकदा सर्वांचे धन्यवाद. आपले यूट्यूबवरती 5K सबस्क्रायबर झालेले आहेत. ओके. तर आपण बघूया आता महत्त्वाची माहिती. तर बघा, हे आहे नाशिक झेडपीतर्फे एक परिपत्रक. आपण जर लिंक म्हणजेच हॉल तिकीट डाउनलोड करायसाठी गेलो, जसं इथे बघू शकता तुम्ही पर्यवेक्षिकेची जी हॉल तिकीट आलेली आहे, तर ही एक्झाम ज्या प्रकारे आपण माहिती टाकलेली होती ग्रुपवरती की 29 फेब्रुवारी 2024ला होणार आहे. तर त्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे आणि आता यांनी आदेश काय दिलेला बघा, इथं बघू शकता. एक मिनिट. सुपरवायझर जी पोस्ट आहे त्याच्यासाठी बघा, ओन्ली फॉर द कॅन्डिडेट्स अप्लाइड फॉर नॉन पेसा झेडपीज आणि इथे तारीख दिलेली आहे. तर बघा, या नोटीसनुसार असं याचा अर्थ होता की नॉन पेसा आणि पेसामुळे जो विषय कोर्टामध्ये अटकलेला होता आणि आपल्या जे एक्झाम म्हणजे उर्वरित जे एक्झाम बाकी होत्या, जसं आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि सुपरवायझर, त्याच्यानंतर पण काही पोस्ट आहेत. आय थिंक नर्सेसच्या काही पोस्ट आहेत. ओके. तर ह्या सर्व ज्या पोस्ट अडलेल्या होत्या, तर यांची आता संपूर्ण आता ह्या एक्झाम होणार आहेत. कारण इथे जो नोटीस आलेला आहे, तर याच्यावरून पेसा क्षेत्र वगळून नॉन पेसा कॅन्डिडेटची एक्झाम होणार आहेत. याचाच अर्थ याच्यानंतर ज्या उरलेल्या एक्झाम आहेत, आरोग्यसेवक, ग्रामसेवक आणि जे काही इतर एक्झाम आहेत, त्या संपूर्ण आता इथे कव्हर होणार आहेत. ओके. तर याच्याबद्दल तुम्ही जर आता इथे साईटवरती गेले झेडपी नाशिकच्या आणि तिथे जर तुम्ही हॉल तिकीटच्या लिंकवरती क्लिक केलं, तर तिथे तुम्हाला एक इंटरफेस ओपन होतो आणि या प्रकारे इथं टॅब दिसतो. तर बघा, याच्यामध्ये काय म्हणतं आहे, हॉल तिकीट फॉर द पोस्ट ऑफ ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि त्याच्यानंतर हेल्थ वर्कर मेल 40 and 50% आणि ग्रामसेवक फॉर नॉन पेसा. या प्रकारे इथे माहिती उपलब्ध झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ की आता या पण हॉल तिकीट्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये उपलब्ध होणार आहेत. पण कधीपर्यंत आपली एक्झाम होईल याच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती देतो. तर माहिती काळजीपूर्वक ऐका, जराही स्किप न करता. ओके. तर बघा, याची जी एक्झाम आहे मित्रांनो, आता 29ला आपली एक्झाम संपेल ही. म्हणजे सुपरवायझरची एक्झाम आहे, ती एक्झाम होऊन जाईल. त्याच्यानंतर 1 तारखेपासून 1 ते आय थिंक 3 तारखेपर्यंत MIDCची एक्झाम आहे. ओके. MIDC किंवा जे काही एक्झाम आहे, आता मला एकदम करेक्टली आठवत नाही, पण आय थिंक MIDCचीच एक्झाम आहे. तर ही झाल्यानंतर आपल्याजवळ मग 4 पासून जो शेड्यूल आहे, त्याच्यानंतर 4 ते 5 या म्हणजेच पहिला जो आठवडा आहे, याच्यामध्ये तुम्हाला इथे झेडपीतर्फे अपडेट बघायला मिळेल की आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक तुमची एक्झाम होणार आहे म्हणून. ओके. तर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक जसं जेव्हा शेड्यूल येईल, त्याच्या नेक्स्ट वीकमध्येच तुम्हाला इथे हॉल तिकीट डाउनलोड करायसाठी अवेलेबल होऊन जाईल. म्हणजे मॅक्स टू मॅक्स पकडा 8 ते 14 या डेटमध्ये कधी पण, म्हणजे सेकंड वीकमध्ये मार्चच्या. ओके. परत एकदा लक्षात घ्या, इथं लिहून टाकतो, मार्चच्या सेकंड वीकमध्ये ही एक्झाम होणार आहे. ओके. तर ही खूप ऑथेंटिक माहिती आहे आणि याच्यासाठीच मी तुम्हाला इथे एक्झॅक्टली डेट सांगत आहे. जवळपास मार्चच्या सेकंड वीक तुम्हाला इथे एक्झाम होणार आहे. तर हार्डली आता बघा, फक्त नॉन पेसाचीच होणार आहे एक्झाम, त्याच्यामुळे कॅन्डिडेट्स पण कमी असतील. कारण पेसा क्षेत्र जर वगळले तर त्याच्यातले ते जिल्हे मायनस होऊन जातील. त्याच्यामुळे मला वाटतं इथं हार्डली 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्यसेवक 40-50 कंप्लीट होऊन जाईल. ओके. तुम्हाला माहिती आहे आरोग्यसेवकसाठी 40 आणि 50% असे 2 एक्झाम होत्या. ह्या कंप्लीट होऊन जाईल आणि मग ग्रामसेवक राहिलेला आहे, त्याच्यानंतर ग्रामसेवक पण होऊन जाईल. आणि जे उरलेला पेसा संदर्भात जो निर्णय येईल कोर्टाचा, त्याच्यानंतर आपली पेसाची पण एक्झाम होणार आहे. ओके. तर फक्त कॅन्डिडेट जे नॉन पेसा आहेत
त्यांच्यासोबत जे पेसा कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी पण महत्त्वाची माहिती आहे. ओके, नॉन पेसावाल्यांची तर होतच आहे, पेसावाल्यांची पण एक्झाम होणार आहे. ओके, तर ते पण याच महिन्यामध्ये होणार आहे. जसं कोर्टाचा फायनल निकाल आला की ती पण पेंडिंग एक्झाम होऊन जाईल. तर ही माहिती आहे. याच्यामध्ये तुम्हाला आणखी जर मला एकच तुम्ही सांगायचं आहे, कमेंटमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. पण तुम्ही आता कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे, तो जिल्हा इथे तुम्ही मेन्शन करा. विथ असं मेन्शन करा की पेसा आहे की नॉन पेसा. ओके, तर पेसा, नॉन पेसा आणि कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही फॉर्म अप्लाय केला आहे, तो इथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तर तयारीला लागा मित्रांनो. इथं आता हार्डली तुमच्याजवळ 10 ते 15 दिवस उरलेले आहेत. ओके, आणि ही जी एक्झाम आहे कधी पण येऊ शकते. तर ऑल द बेस्ट सर्वांसाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.